आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तात्यासाहेब, मला माहित आहे तुम्हाला माझ्या आणि वाघबेरांच्या संसाराची काळजीच होती, पण मला, मम्मीला आणि स्वतः वाघबेरांना मी नातं नको होतो. मग तुम्हीच सांगा, असं कुणालाच नको असलेलं हे नातं मी कसं धरून ठेवणार तात्यासाहेब? मी अडकलोय हो तात्यासाहेब. उठ उभं राहा. हे बघ, हे असं आहेस सच्चा, खरा, हळवा, सतत लोकांची काळजी असते तुला. लोकांसाठी आपला जीव द्यायला सतत तयार असतो. पण तुझा जीव आम्हाला प्यारा आहे ना. तुमच्या घटस्फोटाची बातमी ऐकली, वाईट वाटलं आम्हाला फार. जेव्हा कळले की हा निर्णय तुम्ही दोघांनी मिळवून घेतलाय म्हणलं, काय बोलणार नाही. न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. तिकडे जो काय निवाडा तो मान्य असेल आम्हाला. आज कोर्टात बोलवलंय, बघतो काय होते आणि सांगतो तुम्हाला. माझा आशीर्वाद आहे तुझ्यासोबत आणि सगळं तुझ्या मनाप्रमाणे घडो हीच सदिच्छा. येतो साहेब. परमेश्वरा, हे दोघंही अज्ञानी आहेत, अजाण आहेत. यांच्या नात्याची घट्ट वीण तुझ्या मर्जीनं बांधली गेलीये याची जाणीवच नाहीये त्यांना. पण मला माहितीये, आज जरी या दोघांना यांच्या नात्याचं ओझं वाटत असलं तरी उद्या हे नातं टिकवण्यासाठी हे दोघंही जीवाचं रान करतील बघ. आज या कठीण प्रसंगी त्यांच्या पाठीशी वारा. त्यांना याची जाणीव होऊ देत, बस एवढंच मागणं आहे. सर्वेनबाई, काय हो, आमच्या स्वागताला थांबलाय की तुम्ही? काय मग, कसं तुझ्या नाकाव ठिपचून मी माझ्या मनासारखं करून घेतलं का नाही? हे शिपुर्डे, जठावा नाही मला, पण मी आता माझ्या मनासारखं केलंय बघ. आता पुन्हा तुझं थोबड आमच्या दारात दिसायचं नाही. सोड ग, मला तर काय हौस आहे तुझ्या दारात यायला. येऊनच दाखव की, मग बघते. कशाला येत्या, माहिती येणार येच ना ग. अहो, काय झालं? असं का चालतंय? बरे आहात ना? कुणी नांग मारल्या ती? असं का खेकड्यावरून चालताय? ते काल जरा जास्तच गरम झालं. नाही म्हणजे काय आहे, काल खेकड्याचा जरा गरम गरम रस्सा खाल्ला ना, त्यामुळं. बरती जाऊ दे, चला बोलाव त्याला आपल्याला आत्ता एवढ्यात. चला. आमरे, मंजीचा घटस्फोट नाही झाला पाहिजे. प्लीज काहीतरी कर. मंजीचा घटस्फोट झाला तर माझे मम्मी आणि पप्पा काय बी करून माझं लगीन तिच्यासोबत लावून देतील. अरे, आता माझ्याकडे काही जादूची कांडी आहे का? फिरवली घटस्फोट थांबवला. आता त्यांनीच ठरवले, त्याला आपण तरी काय करणार आहे? पण दीदीचा संसार मोडताना मी तर नाही बघू शकत. मंजीचा घटस्फोट म्हणजे आपल्या दोघांच्या लग्नाचं सपन पाण्यात. दादा जरा सरकता का? हो मॅडम.
तुम्ही चुकीच्या कोर्ट रूमला आलाय. म्हणजे आरोपीला हजर करायचं असेल तर पलीकडच्या बिल्डिंगला जावा. हे फॅमिली कोर्ट आहे. पण काय केलं हो यानं? खून केलाय. काय करशील तू? शिक्षा देणार आहेस काय? सर का दादा. तुम्ही तर वाघाची शिकार केली की मॅडम. कॉन्स्टेबल वाघ मध्ये तर नादच नाही करायचा. सत्यजित प्रभाकर सुर्वे, मंजिरी सत्यजित सुर्वे, चला या इकडं. सत्या चल. चला चला या पटकन. चला चला बोलवतात आपल्याला. चल. घटस्फोट घ्यायला आहे का लग्नाच्या वाढदिवसाला आलाय? नवरा बायको आणि फक्त वकिलाने आत या. बाकीचे सर्व इथंच थांबा. अहो असं कसं बोलताय? हा, पोरीच्या आयुष्यातला एवढा महत्वाचा दिवस आहे हा ना, आम्हीच आत यायचं नाही. तू काळजी नको कर. आता वकील असणार आहेत आमच्या बरोबर. ते बरोबर सांभाळून घेतील. आई, जास्त वेळ थांबायला लागल तुला. तू घरी जाऊन आलीस तरी चालेल. नाही नाही नको, मी थांबते इकडच. नवरा बायकोने चला आतमध्ये या. सत्या जा, बेस्ट लक तुला. म्हणजे जा. आई, अगं आपल्या दीदीच्या नशिबात देवानं जे काही चांगलं दिलं होतं ना, तेच ती तिच्या हाताने घालवाय निघायल्या. समजवाय पाहिजे होतं का तिला? काय चांगलंय अमृतीच्या आयुष्यात? हा, मला तरी सांग ना. संसाराचं सुख आहे ना कसलंच. त्याच्यापेक्षा आता जी होतंय ना ती चांगलंच होतंय असं म्हणायचं. अगं वाईट तिच्या जीवाला तरी चैन पडेल आता. दोन्ही फिर्यादींचं घटस्फोटाचं कारण काय? कोणी काय बोलणार आहे की नाही? डिवोर्स फाईल करण्याचं कारण काय? आपलं ते नेहमीच म्हणजे घरगुती भांडणं वगैरे नेहमीच. पण नवरा बायको मध्ये भांडणं होतच असतात. हो ना जज साहेब? अरे पण भांडणाचं कारण काय? तेच ते हो, आपलं नेहमीच. म्हणजे नवरा दारू पितो का मारहाण करतो का बाहेरचं काही दुसरंच? अहो जज साहेब, असं काही बी नाही. होय, असं काय बी नाही. त्यांनी दारू बी पित नाहीत आणि मला मारलं बी नाही कधी. जज साहेब, अहो माझा अशील अगदी स्वच्छ आणि शुद्ध चारित्र्याचा आहे बघा. अहो मागेच त्या दोघांनी वटपौर्णिमेची पूजा पण केली, वटपौर्णिमा साजरी पण केली. काय बरोबर आहे ना मिसेस मंजिरी सत्यजित सुर्वे? होय. मग काय हुंडा वगैरे मागितला का तुमच्याकडे? अहो जज साहेब, मी कशाला हुंडा मागेन? हे बघा, आमच्याकडे काही बी कमी नाही आणि बायकोकडं पैसे घेणारातला मी नाही. नाही, सत्यजित सुर्वे आणि त्यांच्या कुटुंबियांनी अजिबात हुंडा मागितलेला नाहीये.
अरे मग कारण काय घटस्फोटाचं? त्यांचं पटत नाही. म्हणजे बायकोशी वगैरे काय भांडण झाले का? अरे तसं तर माझंही माझ्या बायकोशी काय पटत नाहीये, म्हणून घटस्फोट घेऊ. हे बघा, मला नक्की काय झालंय ते नीट सांगा, त्याशिवाय मला पुढे जाता येणार नाही. बोला. सासरी त्रास होतोय का? जज साहेब, अहो सत्यजित सुर्वे आणि त्यांचं कुटुंब पंचक्रोशीत एकदम प्रतिष्ठित म्हणून प्रसिद्ध आहे बघा. आणि मिसेस मंजिरी सुर्वे तर सत्यजितांच्या वडिलांना आपले वडील मानतात. आणि परवा तर त्यांनी एका कुठल्या तरी कार्यक्रमात सुर्वे कुटुंबियांचं इतकं कौतुक केलं की नाही. जज साहेब, माझ्याकडे त्याचा व्हिडिओ आहे, दाखवू तुम्हाला? अरे बस सगळं चांगलं आहे, तर नक्की प्रॉब्लेम काय आहे? अहो तोच आपला नेहमीचाच. अरे तेच विचारतोय मी, नेमका कुठला प्रॉब्लेम? हे बघा, तसंच काय प्रॉब्लेम असेल ना तर आपण वैद्यकीय सल्ला सुद्धा घेऊ शकतो बरं का. त्यासाठी घटस्फोट घ्यायचं कारण नाहीये. अहो जज साहेब, काय बोलताय तुम्ही? असं काही बी नाही, उगाच तुम्ही काहीतरी अंदाज लावताय. असं काय बी नाही. हे बघा, मला ठोस कारण काय ते सांगा. तुमचे वकील फ्री आहेत म्हणून तुम्ही टाइमपास करायला आला का इथे? ओ वकील साहेब, तुम्ही बोला की काय तर, काही विसरला सगळेच. हे बघा, तुम्ही दोघे बसून घ्या. मंजू आणि सत्याचा घटस्फोट झाला नाही पाहिजे. त्या दोघांचा संसार टिकला पाहिजे. तो घटस्फोट कसा नाही झाला पाहिजे हे बघायचं. आज न्यायदेवतेच्या सन्मानासाठी आम्ही उभं राहायचं ठरवलंय. काय हो, बरोबर ना? उभं राहायचं ठरवलंय? बरं, उभं राहा. बरं, तुम्हीच सांगा, का हवाय तुम्हाला घटस्फोट? कारण आम्ही दोघं बी एकमेकांना पसंत करत नाही. पसंत करण्याचा प्रश्न नाही. आम्ही एकमेकांशी लगीन करायचा विचारच केला नव्हता कधी. विचार केला नव्हता तर मग कशाला येऊन उभ्या राहायला मंडपात? मला काय हौस नव्हती येऊन उभं राहायची. हे लगीनच आमच्या मर्जीने झालं नाही, म्हणून आम्हाला घटस्फोट हवा. असं कसं? हे तर म्हणतात की तुम्ही तुमच्या मर्जीने येऊन मांडवात उभे राहिलात. काही जबरदस्ती वगैरे केली का कोणी? नाही, तसं नाही. मग कसं आहे? एक तर इथे कोर्टामध्ये येऊन एकमेकांवर खेकसताय आणि काही सांगत पण नाहीये तुम्ही. हे काय तुमचं बेडरूम आहे का एकमेकांवर खेकसायला? हे बघा, तुम्ही घरात असल्यासारखं इथे वागू नका बरं. काय आहे ते मला नीट सांगा, शांतपणे सांगा. आणि तुम्ही दोघे इथं पिकनिकला आलात का माझ्याबरोबर आट्यापाट्या खेळायला आलात तुम्ही? हे बघा, जी केस आपण हातामध्ये घेतो त्याची सारी चौकशी करण्याची सुद्धा तस्ती घ्यावीशी वाटली नाही तुम्हाला? कोर्टाचा वेळ वाया घालवणं हा कोर्टाचा अपमान आहे. वकील असून तुम्हाला एवढं सुद्धा कळत नाही? मला भूक लागली आता. पुढची सुनावणी लंच ब्रेक नंतर. चला. वेल डन मम्मी साहेब. वाली आहे मी तवा. अहो मम्मी, वेल डन म्हणजे शाबास, छान छान. शेवटी तुम्ही ते करूनच दाखवलं बघा. हॅशटॅग लावा ताकद. मम्मीवर घेतला डाऊट, समजी झाली आऊट. इशे का सवे कवे. तुम्हीच म्हणलं होतं का नाही का सत्यदादा फार बदलून गेलाय म्हणून? आता बघितलं ना, तुमच्या सत्यदादानी माझ्यासाठी तात्यासाहेबांनी दिलेला शबुदी मोडून दाखवलाय ती. वय वय मम्मी साहेब, हो अध्यक्ष. कारण आता एकच पक्ष
मंजू वहिनीवर लक्ष. पण मी काय म्हणते मम्मी साहेब, आता आपल्याला सत्यदाला पोरगी बघायला सुरुवात केली पाहिजे. ए सवे, मी कालच सुरुवात केली आहे आणि 2-3 पोरी ब्लॅकलिस्ट बी केल्यात. ब्लॅक? अरे काय काय तिचेच काय काय पोरी बघतीस? सॉरी मम्मी साहेब, ब्लॅकलिस्ट नाही, 2-3 पोरी शॉर्टलिस्ट बी केल्यात बघा. ए सवे कवे उगा खुश होऊन जाऊ नका. आधी कोर्टाचा निर्णय येऊ द्या, मग बघू. उगा अर्ध्या हळकुंडाने पिवळं व्हायची सवयच लागली बघा तुम्हाला. आणि थोड्या वेळाने का नाही मीडियावाले येतील माझा इंट्रो घ्यायला. तेव्हा तसली सांगा का मम्मी साहेब आत्ताच बाहेर देणार नाहीत म्हणून, थोड्या वेळाने बाहेर देतील. अहो मम्मी, पण अजून कोणी आलेलं दिसत नाही की, आणि येतेला असं बी वाटत नाही, होय का नाही ग सवे? सुनंदे, बघितलं का मी आपल्या मंजूला कसं मोकळं केलं? ह्या महामायेच्या पिंजऱ्यातनं. आयो मम्मी, बघा कशी बोलली होती तुम्हाला ते. ए फुकटे, तुझ्या भाचीला मोकळं करायला का तिला बांधून ठेवलं होतं? उलट मीच पुढाकार घेऊन आता तिला बाहेर काढते का नाही बघ. दिसतंय की कोण पुढाकार घेतय का नाही ती. तवा जर पुढाकार घेऊन सह्या घेतल्या असत्या का नाही, तर आता तुझं तोंड बघत बसायची वेळ नसती आली. नकच बघू, डोळा बंद करून घे की तुझं. ए, मी डोळा बंद करीन नाही तर काय बी करीन, माझा डोळा आहे ती, तुला काय करायचंय का? मग काय आमचं मिटून घे की. वंस जाऊ देत ना आता, कशा पायी वाद घालताय? होतंय ना आपल्या मनासारखं, द्या सोडून. बघ की तिला कळतंय का, नुसतीच नावाला सुरवीनबाई झाल्या. मम्मी, जेवणाचा ब्रेक झालाय, तोपर्यंत आपण जेवून घेऊया. पुढची सुनावणी जेवणानंतरच आहे. चला सवे कवे. आपण बी जाऊ की. चला. म्हणजे काय झालं ग आतमध्ये? काय झालं? सत्या, ही पोरगी केव्हा जाणार आहे आपल्या घरातनं? काय म्हणलं ज्येष्ठ साहेब? त्यांनी फार काही नाही विचारलं. जज साहेबांनी फक्त घटस्फोटाचं कारण विचारलं आणि लंच ब्रेक केला. फार काही खास नाही झालं. सत्या, चल लंच ब्रेक झालाय, काय तर खाऊन घे. चल. आपण बी जेवूयात की. काय जीवया लावलंय इथं? माझा जीव टांगणीला लागलाय. जीवया हेच तुला भांडायला अजून जोर येईल पोटात अन्नाचा कण गेल्यावर. हा, माझ्यासाठी चाललोय समज. चला चल चला खायला. चला आपण पण 2 घास पोटात घालून घेऊ. मंजू, काय झालं आतमध्ये? आई, मला तर काहीच कळना झालंय बघ. वकील तर आतमध्ये काहीतरी भलतच वागत होते. दोघांना बी घटस्फोट करून द्यायचा असं तर वाटतच नव्हतं. जे त्यांनी बोलायला पाहिजे होतं त्यातलं काहीच बोलले नाहीत. अगं मग चांगलंच आहे की. माझी तर मनापासून इच्छा आहे की हा घटस्फोट होऊच नाही. आई, दिदे, अगं सत्यदाजी लय चांगला माणूस आहेत. तुम्ही उगाच गैरसमज करून घेतलाय त्यांच्याबद्दल. म्हणजे बघा ना, माझी काय बी ओळख पाळख नसताना त्यांनी मला केलीच ना मदत. आमरे, ती काय बी असू देत, पण काही जबरदस्तीने झालेलं लगीन कशा पाहिजे आणायचं ग? त्याच्यापेक्षा दोघं वेगळे झालेलेच बरं आहे. होय, आम्हाला दोघांना बी घटस्फोट घ्यायचा आहे. पण आता जज साहेब काय निकाल देतात त्याच्यावर डिपेंड आहे सगळं. माझा विश्वास आहे देवावर. जी काय होईल ते तुझ्या भल्यासाठीच होईल बघ. हो, माझा पण विश्वास आहे. जे काय होईल ना ते दीदीच्या चांगल्यासाठीच होईल. हे बरं, चला आता लंच ब्रेक झालाय तर काहीतरी खाऊन घेऊ. कुणी विचारायला नाही येणार आपल्याला इथं. नाही, नको. जवळ निकाल लागत नाही तर मला काय जेवण जायचं नाही बघ. आई, असं रिकाम्या पोटी बसून काय लवकर निकाल लागणार आहे वे? जावा काहीतरी खाऊन घ्या दोघी. होय, चला आपण काहीतरी खाऊन घेऊ. नाही, मला खरंच भूक नाही. तुम्ही दोघी जावा की आणि खाऊन या. आई, आमरे, हे घे पैसे, जा खाऊन घे काहीतरी.
अगं नको राहू दे दीदी, मला बी तशी काही भूक नाही एवढी. तुम्हाला पोटाला चिमटा काढायला आवडते का? जावा दोघी काहीतरी खाऊन घ्या. चल. हॅलो. हॅलो म्हणजे काय मग फायनली झाला डिवोर्स? कुठलं काय, जरा काय तर चांगलं होईल म्हणलं ना काहीतरी वेगळंच होऊन बसते. नाही मग नक्की झालं काय? अगं त्या वकिलांना कारण विचारलं घटस्फोटाचं जज साहेबांनी. दोघं बी काहीच बोले ना. शेवटी जज साहेब बी कावले दोघांवर. प्रिया अगं कसलाच अंदाज बांधता येईना बघ. आता लंच ब्रेक झाले तर जरा बाहेर आलोय. नो वे, म्हणजे एवढं सगळं प्लॅनिंग केलेलं बेस्ट. कधी मोकळा होईल यार सत्या? काय? अगं मी म्हणते की कधी मोकळा होईल सत्या आणि तू? बघू आता आज काय होते. हा मला कळवा म्हणजे काय होईल ते. ओके वय चल ठेवते. ओके.